बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप टाकून मिक्स करायचे आणि त्यामध्ये कोमट पाणी टाकून आपण हा मैदा घट्टसर असा मळून घ्यायचा. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून 2 चमचे तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा बडीशेप, जिरे टाकून जिरे आणि बडीशेप फुलले की त्यामध्ये पाववाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आणि हे बेसनपीठ खरपूस असं भाजलं की त्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ टाकून 1 मिनिट हलवून त्यामध्ये आता आपण काही मसाले टाकणार आहोत. मसाल्यांमध्ये लाल तिखट, चाट मसाला, धणे पावडर, कस्तुरी मेथी, हळद, चवीनुसार मीठ, साखर टाकून गोळा होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचे. आपला मैदा भिजलेला आहे, त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि छानच आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने त्याची पारी करून त्यात मसाला भरून छान असे त्याला हातावर आपण तळहातावर थोडंसं प्रेस करून घेणार आहोत. आपल्या सर्व कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. त्या मध्यम तेल गरम करून आपण ह्या कचोऱ्या सोडून घेऊन गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा तळून घेऊया. आपली खस्ता कुरकुरीत कचोरी तयार.